हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे एकदम टेस्टी, लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारी, तर एकदम टेस्टी असं उन्हाळ्याचे दिवस आहेत. काही खावंसं वाटत नाही. चपाती, भाजी खाऊन खाऊन कंटाळा येतोय. नको वाटते काही खायला. चमचमीत खावंसं वाटतं. तर आज एकदम सोप्या पद्धतीने कुणालाही जमल इतकी सोप्या पद्धतीने आपण टमॅटो बिर्याणी बनवणार आहे. तर अगोदर पॅन गरम करून घेतला. त्याच्यामध्ये मी एक पळी तेल घातलेलं आहे. तेल घालून सगळीकडे असं तेल पसरून घ्यायचं आणि टमाट्याचे असे काप केलेले आहेत. बघू शकताय या पद्धतीने असे गोल गोल मस्त असे देखणे टमाट्याचे काप केलेले आहेत. पसरून सगळीकडे पॅनमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. अगदी आपल्याला 5 मिनिट आता हे झाकून ठेवायचं आहे. याच्यावर टमॅटोवर थोडंसं मीठ भुरभुरायचं आहे. लगेच मऊ होण्यासाठी मऊ होते. मिठामुळे टोमॅटो लगेच मऊ व्हायला मदत होते. तर मस्त आता हे आपल्याला एक 5 मिनिट असं मी झाकून ठेवलेलं आहे आणि मस्त छान आता हे मऊ झालेले आहेत. अगदी आपल्याला हलकंसं याला असं पलटून घ्यायचं आहे टमाट्याला. बघू शकता या पद्धतीने. तर हलकंसं आपल्याला हे याला असं पलटून घ्यायचं आहे. कारण या साईडने पण छान असे मऊ होण्यासाठी आपल्याला 2 मिनिट असं मी तेलामध्ये आता हे टोमॅटो फ्राय करायला ठेवूया असंच. अगदी आपल्याला हे 2 मिनिट झाकून ठेवायचं आहे. आता हे 2 मिनिटाच्या नंतर मस्त छान आता हे आपला टोमॅटो मऊ झालेला आहे. आता हे टोमॅटो मऊ होईपर्यंत इकडे मी कांदा, मिरची कट करून घेतले. तर आता हे टोमॅटो छान आता हे मऊ झालेले आहेत. एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. अगदी सोप्या पद्धतीने आपण टोमॅटो बिर्याणी बनवणार आहे. एकदम टेस्टी, लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारी आणि आगळा-वेगळा पदार्थ, नवीन रेसिपी म्हणायला हरकत नाही. एकदम टेस्टी आपण आज बनवणार आहे. आणि मसाला भात, मसाले बिर्याणी, टोमॅटो बिर्याणी सगळ्यालाच असं आवडते. एकदम भाताचे पदार्थ सगळ्यांनाच आवडते. आपण साध्या भातापासून असं चमचमीत काहीतरी नवीन बनवलं तर मुलांना पण आवडीने खातील मुलं पण. एकदम टेस्टी. तर इकडे मी एक पळी तेल घेतलेलं आहे. याच्यामध्ये शहाजिरं घातलेलं आहे आणि आपलं जिरं घातलेलं आहे 1 चमच. शहाजिरं आणि जिरं 1-1 चमच घातलेलं आहे. आता आपल्या याच्यामध्ये थोडे-थोडे मी खडे मसाले घालून घेतलेले आहेत. खडे मसाले, शहाजिरं छान असं तडतडली की याच्यामध्ये आपण घातलेला आहे कांदा. कांदा मस्त छान असा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता हे कांदा छान असा हे लालसर झालेला आहे. बघू शकताय कांद्याला मस्त असा कलर आलेला आहे. तर व्हिडिओ चालू असताना हे आंबे आमच्या शेजाऱ्यांनी दिलेले आहेत. खूप कैऱ्या छान आहेत हां. माझा व्हिडिओ चालू असताना मी आणून इथे समोर ठेवल्यात. तुम्हाला असं वाटेल की आंब्याचंच काहीतरी बनवते, पण आमच्या शेजाऱ्यांनी चटणीसाठी मला कैऱ्या दिलेल्या आहेत. तर मी इथं समोरच ठेवल्या होत्या. तर आता याच्यामध्ये आपण कांदा मस्त छान असा लालसर झालेला आहे. तर बारीक मिरचीचे तुकडे मी मोठे-मोठे असे करून याच्यामध्ये घेतलेले आहेत. बघू शकता याच्यामध्ये. तर याच्यामध्ये घातलेले आहेत मी मसाले. मसाले म्हणजे हळद, लाल तिखट घातलेलं आहे आणि धना जिऱ्याचं पावडर घातलेलं आहे याच्यामध्ये आणि 2 टोमॅटोची प्युरी घातलेली आहे याच्यामध्ये बघू शकताय. तर मिक्सरला 2 टोमॅटोची मी प्युरी करून घेतलेली आहे. आता ही प्युरी आपल्याला मिडियम गॅसवर छान असा तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे. आता हे टोमॅटोची प्युरी मस्त एकदम असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता हे मी 1 वाटी तांदूळ शिजवून घेतलेले आहेत. मीठ घालून आपले साधा जसा आपण भात बनवतो ना, तसंच मी शिजवून घेतलेलं आहे. आता हे भाताला आपण मस्त छान याच्यामध्ये फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया. तर एकदम टेस्टी असं हे जसं आपण भात असा साधं शिजवतो ना, प्लेन राईस तसंच आपण शिजवून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुमचा रात्रीचा पण भात असा जर उरलेला असेल भरपूर, तर तुम्ही रात्रीच्या भातापासून पण असं नवीन चमचमीत नाश्ता बनवू शकताय. तर मस्त एकदम टेस्टी आता आपला राईस झालेला आहे. टोमॅटो बिर्याणी आपली तयार होत आहे. मस्त अशी बारीक चिरून घेतलेली हिरवीगार वरनं मी कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर छान आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आपण जे तळवलेले जर टमाटे होते, तर हे भातामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकताय मस्त असे दिसायलाही सुंदर आणि चवीलाही अप्रतिम चव झालेली आहे याची. तर बघू शकताय आपली टोमॅटो बिर्याणी आता तयार आहे. प्लेटमध्ये काढून घेऊया. लहान मुलांना तर असं चमचमीत खायला आवडेलच आणि भातापासून पदार्थ आपण जर साधा भातापासून असं चमचमीत जर बनवलं तर सगळ्यांनाच आवडीने खातील हे. दुपारच्या वेळेस, संध्याकाळच्या वेळेस नाश्त्यासाठीही तुम्ही बनवू शकताय. एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवलेलं आहे. जास्त लहान मुलांना पण आवडेल असं. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकून बनवू शकताय. एकदम मसालेदार आपली टेस्टी टोमॅटो बिर्याणी तयार आहे. एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला जेवण जात नाही, तर असं काहीतरी आपण चमचमीत खाल्लं तर आपण आवडीने खाईल. एकदम टेस्टीसारखं असं बघू शकताय. बघायला ही अतिशय सुंदर अशी झालेली आहे आणि चवीला पण अतिशय सुंदर झालेली आहे. एकदम टेस्टी आहे ना, एकदम सोपी पद्धत. मग काय तुम्ही पण नक्की ट्राय करा. मला तर बघता क्षणी कधी खाईल असं झालेलं आहे. चला तर मग मी पण खाऊन घेते आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा.